एकमेकांना चेंगरा चेंगरी होईल माऊली माऊली वाट्या चेंगरा चेंगरी होईल माऊली चोरांपासून सावध राहावा चला गर्दी कमी करा सर्वांनी हात उंचवायचे पदस्पर्शानं पावन झालेल्या पंढरी नगरी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांच्या वतीने सहर्ष स्वागत विठुरायाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पंढरी नगरी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांच्या वतीने सहर्ष
साईडला आपण. ह्या गाडीवाला चान्स असतो. एक नंबर माऊली 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 एक नंबर फुटेज, एक नंबर. क्या बात है माऊली. गडबडीत पामलो हे आता घरी नेते आपलं. अहो रांगोळी पाहिजे ओरडा 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 बोला माऊली. असं कसं झालं काय? क्या बात है गाडीवाला एक नंबर बाबा. क्या बात है गाडीवाला ड्रायव्हर. दोन चार बाजू एक नंबर ड्रायव्हर साहेब, एक नंबर. हा तुम्ही तिथे थांबा, तिथं या, त्यांच्या बरोबर या. या तिथून या 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 तुम्ही. हा घ्या घ्या हो, घ्या ड्रायव्हर घ्या. तुम्ही तिथून या या चालत या. तुमचा घेतो मी. कुठं ड्रायव्हर काय भारी फुटेज आहे यार. ड्रायव्हरला मानला पाहिजे. एक नंबर ड्रायव्हर, एक नंबर माणूस आहे. काय एक नंबर ड्रायव्हर. काय फुटेज आहे. ड्रायव्हरची मुलाखत घेणार. ड्रायव्हर धन्यवाद.
पुढे बॉल बॉय बावली ड्रायव्हरच्या नावाने माऊली ड्रायव्हर माऊली पार पडणार आहे तरी भाविकांनी बाजूला होऊन रस्ता द्यावा आश्वासाठी रस्ता द्यावा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीसाठी 100 किलोमीटर सुरू अनेक पालखी सेवा उपलब्ध तिकीट मारायला कृपया सर्वांना विनंती आहे वाट द्या थोडीशी वाट द्या माऊली बाजून सारखा थोडंसं इकडून येईल का एवढा कुठे येईल आहे अश्वाला वाट द्यावे माऊली थोडं मागे सारखा स्वागतम सुस्वागतम पंढरपूर नगर परिषद पंढरपूरच्या वतीने येणाऱ्या सर्व भावी भक्तांचे सहर्ष स्वागत थोडस मागे सारखं माऊली गर्दी मागे सारखं थोडस एकटाच बोलतो आश्वाला वाट द्यावे माऊली एकटाच बोलतो आधुनिक पालखी अच्छा पालखी आली ती पालखी आली ना अजून येणार आधुनिक पालखी हे गर्दी त्यावेळी पालखी स्वागतम सुस्वागतम पंढरपूर नगर परिषद पंढरपूरच्या वतीने येणारे सर्व भाविक भक्तांचे सरस्वागत आशो आलेला आहे वाट द्यावे माऊली वाट द्यावे पार पडणार आहे त्यामुळे वाट द्यावे आश्वाला माऊली थोडं मागे सरतो सहकार्य करावे
मैदानाला चेंगरा चेंगरी होईल माऊली माऊली वाट्या चेंगरा चेंगरी होईल माऊली चोरांपासून सावध राहावा चला गर्दी कमी करा सर्वांनी हात उंचवायचे कुंडली या ठिकाणी तुकाराम महाराजांचा आश्व आलेला आहे विठुरायाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पंढरी नगरी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांच्या वतीने सहर्ष स्वागत विठुरायाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पंढरी नगरी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांच्या वतीने सहर्ष स्वागत भाविकांनी ढकलाढकली करू नये ढकलाढकली करून कोणीही दर्शन घेऊ नये दर्शन घ्या करू कुठं कार्यक्रम करते
आता सगळं भेटलं ह्या गाडीवर चान्स असतो एक नंबर माऊली 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 एक नंबर फुटे एक नंबर क्या बात है माऊली गडबडीत पामलो हे आता घरी नेते आपलं खाली द्यायला लागली अहो आपल्याला सगळ्यात भारी फुटेज भेटल्यात जे कुठल्याच न्यूजवाल्याला भेटले नाहीत ह्या गाडीवर 3-4 पासून 3-5 सारतो मी महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. पाहायला गेलं तर आज बघताय तुम्ही जगद्गुरु तुकोबरायाची ही जी आजची जी पालखी होती ती अतिशय एकदम चांगली पार पडत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज जर पाहायला गेलं तर आपण पनवेलवर आपला महाराष्ट्राचा आरसा न्यूज आलेला आहे आणि आपल्याला जे फुटेजसाठी जे एका जी गाडी आहे ते वारकरी आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी जे आपल्याला फुटेज दिले त्यांच्या गाडीवर उभा करू त्याचं मी आभार व्यक्त करतो या चॅनलद्वारा आणि मी थेट त्यांच्याकडे साहेब पहिलं आपलं नाव काय? दत्तात्रय निचाळ. आपण दरवर्षी वारीला येत आहे दरवर्षी. गाडीचा नंबर काय आपला जे मला फुटेज दिले? MH12 9977. जेव्हा तुम्ही गाडी चालवत होता लाखो वारकरी होते तुझ्या समोर तुमच्या तर तुम्ही त्या गाडीची हलक्या रीतीने चालवली आणि जे आम्ही जे वरती सर्व एन्जॉय करत होतो तुमच्या मार्फत तर तुम्हाला थोडं सुद्धा वाटलं ना की पुढे वरती कॅमेरामॅन पण आहेत किंवा हे पण तुम्ही एवढं कसं समोर ट्रॅफिक आहे गर्दी भाविक आहे सरळ तुम्ही त्याचा जल्लोष केला का? केलं ना केला. आम्ही जो वरती तो उड्या मारत होतो त्याचा तुम्ही जल्लोष केला आणि इथं प्रशासनाने किंवा पोलिसांनी तुम्हाला काय त्रास वगैरे दिला? नाही साईड चालत होते आमचे सहकारी मित्र आहेत. हा आणि हे जे तुमचे सर्व सहकारी मित्र आहेत त्यांचे पण तुम्ही आभार व्यक्त करता. मी थेट बाळा तुझ्या जवळ होतो तुला काय वाटतं या संदर्भात? खूप छान वाटतंय आम्हाला ड्रायव्हर मुळे खूप एन्जॉय झाला वरून एन्जॉय करता आला व्यवस्थित. तुम्ही पण भरपूर वरती उड्या मारत होता मावशी? उड्या मारत नव्हतो तुमच्या बरोबरच एन्जॉय करत होतो आम्ही चॅनल असल्यावर एन्जॉय करू वाटलं? नाही वाटलं नाही एन्जॉय करू म्हणजे आवर्जून आम्हाला न मिळणारी वस्तू सुद्धा पाहायला भेटले. पाहायला गेलं तर आपल्या बरोबर बाबा पण होतो. बाबा जरा समोर या तुम्ही जरा एक साईड खाली कुत्रीच्या वरती पेंड्या होत्या त्याने खाली टाकल्या आणि भेळवाले पण भेळ सुद्धा दिली आम्हाला. त्याची जास्त म्हणजे भेळ भरपूर दिली पण बाळाने एन्जॉय केली. बाळा किती भेळ खाल्ली?
जास्त खाल्ली एकदम मजा आली अरे पण ते आम्हाला घेतली तू सर्व तुम्ही बी खाल्ली थोडी बाबा या जरा तुम्हाला कसं वाटलं म्हणजे पोरं जरा भुके दिले पोरे गेल्यामुळे त्यांचं समाधान झालं. समाधान झालं का आहे का तर पुतळीच्या पॅन्ट दुसरं गेलं की आज जाऊ दे जायलाच पाहिजे. जायलाच पाहिजे खायची वस्तू आहे. खायची वस्तू आहे, पण इतकं अन्न तर असू द्या. काय वाटतंय तुम्हाला actually? लय आनंद वाटतो आनंद वाटतो तुमच्यामुळे लय आनंद झाला माझ्यामुळे आनंद घेतला. तुमच्यामुळे आनंद झाला पण तुम्ही खालण्याची एकदम तपारा उड्या मारत होते त्याचा अर्थ आम्हाला पण समजलं तुम्ही पण यांच्यामध्ये येत होते. आम्ही ह्यांच्याबरोबर असतो बरोबर आहे ना मग एन्जॉय आता काय करायचं आता वारीला म्हणजे पुढे जाऊन दर्शन भेटलं का अजून करायचं तुम्हाला अजून काय करायचं दर्शन करायचं ना दर्शन तरी साधारण किती दिवस लागतील दर्शनाला तुम्हाला दर्शनाला उद्या आता 11 वाजेपर्यंत होतं दर्शन जर उभं राहिलं ना रात्री 12 वाजता बळे चंद्रभागेत जाऊन स्नान करून पाहायला गेलं तर प्रत्येक वारकरी असं म्हणतो की आम्ही एवढं दिंडीमध्ये पाय वारी करू 20 ते 25 दिवस लागतात पण नियमितप्रमाणे आम्हाला दर्शन मिळतं याचा अर्थ काय? नाही ती कसं दर्शन बाहेर दर्शन घ्यायचं म्हणलं ना वेळ लागणार वेळ लागतो आम्ही काय करतो आता फक्त बाहेरनं पाया पडतो नंतर परत दर्शन नंतर नाही येतो साधारण किती अंदाज काय वाटा आकडा काय दिला असेल कसं काय सांगू काय सांगू तरी कोटीच्या वतीने आकडा कोटीच्या पुढे असणार बघा वारकरी सीधा एकदम थेट करोडोच्या वरती वारकऱ्याचा आकडा असेल थेट असं सांगतात तुमच्याकडे माहीत देतात तुम्हाला ऐकलं लोक अरे बाबा बाबा आपल्या परिसर स्वच्छ ठेवावे पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की आपला परिसर स्वच्छ ठेवून नगरपालिकेत सहकार्य करावे. पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी पादुकावंत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांच्या वतीने सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. कृपया चोरांपासून सावध राहा. लहान मुले वयोवृद्ध यांची काळजी घ्या. महाराज यांच्या वतीनं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांच्या वतीने सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. चला सर्वांनी हात उंचवायचे. तुकाराम महाराज चला पुढे चला. पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं या
या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं या ठिकाणी आगमन झालं असताना या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. आषाढी वारीच्या नगर परिषदेच्या वतीनं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं या ठिकाणी पालखी सोहळ्याचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. आपल्या जावया विठ्ठलाला बारा पाऊस भारताची दक्षिण काशी असलेल्या आपल्या सर्व विठ्ठलांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. आषाढी वारीच्या आनंद सोहळ्याला आलेल्या सर्वांचं शहरांपासून सावरगाव माऊली पंढरपूर नगर परिषद पंढरपूरच्या वतीने येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पंढरपूरच्या पाठोपाठ आपल्या जावया विठ्ठलाला बारा पाऊस बार गोपाल सर्वजण या पंढरपूर नगर परिषद पंढरपूरच्या वतीने स्वागत, सहर्ष स्वागत. पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं आपल्या सर्व विठ्ठलांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. आषाढी वारीच्या आनंद सोहळ्याला आलेल्या सर्वांचं पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं सहर्ष स्वागत, सहर्ष जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. गर्दी करू नका, गर्दी वाट द्या डबूला, वाट द्या मौली, वाट द्या. सर्व पालखी सोहळ्यांचे पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांच्या वतीने सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं सहर्ष जेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हते गंगा गोदा, तेव्हा होते चंद्रभागा. अशा या पवित्र पावन पंढरपूरच्या सर्व भाई भक्तांचे, वारकरी भक्तांचे या ठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाची उपस्थित पुस्तकांचे सदानंदजी महाराज जनरल मॅनेजर विजय गाडगुडेकर, गोपाळजी आडमेश्वर, पंढरपूरच्या वतीने सर्व भावी भक्तांचे सहर्ष स्वागत. सर्वजण या सोहळ्यात सर्व काही विसरून तल्लीन होत पंढरपुरात भारताची दक्षिण काशी असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे या ठिकाणी उभं रिंगण पार पडणार आहे. तरी अश्वाला वाढ द्या. तुकाराम महाराजांच्या अश्व इथं आलेला आहे, त्यासाठी वाढ द्या. उभं रिंगण पार पडणार आहे. जगद्गुरु संत